आम्ही आज कॉलेजला दह्यापासून मस्त असं श्रीखंड आणि आम्रखंड तयार केलं. ते नेमकं कसं तयार केलं चला तर पाहूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. श्रीखंड आणि आम्रखंड बनवायचं म्हणल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे दही. पहिल्यांदा तर आम्ही प्रोडक्ट बनवायचे एक दिवस अगोदर सगळं दही एका कापडामध्ये टाकलं आणि त्यानंतर त्या दह्याच्या कापडाला गाठ बांधून त्यातलं सगळं पाणी नितळण्यासाठी ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी ते कापड खुलून घेतलं. पाणी वगैरे नितळल्यानंतर आपल्याला असा काही चक्का बघायला मिळाला. त्यानंतर लगेच श्रीखंड तयार करायला घेतलं. आपल्याला श्रीखंड 1 किलो चक्कापासून बनवायचं होतं, त्यामुळे त्यात टाकण्यासाठी 350 ग्राम साखर मोजून घेतली आणि मिक्सर मध्ये टाकून पहिल्यांदा तर ती सगळी साखर बारीक करून घेतली. साखर एकदम बारीक झाल्याच्या नंतर श्रीखंडाला थोडीशी चव येण्यासाठी यामध्ये टाकण्यासाठी थोडी इलायची बारीक करून घेतली आणि त्याचबरोबर वरतून थोडेसे टाकण्यासाठी ड्राय फ्रुट्स कट करून घेतले आणि मग त्यानंतर चक्का मिक्सरच्या भांड्यामध्ये भरला आणि त्यामध्ये आपण बारीक केलेली साखर टाकली आणि मग त्यानंतर मिक्सर मध्ये सगळं एक जीव करून नीट मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग आपण बारीक केलेली इलायची त्यामध्ये मिक्स केली आणि चमच्याने सगळं नीट मिक्स करून घेतलं आणि याचबरोबर इथं श्रीखंड पण तयार झालं. आम्रखंड तयार करायचं म्हणलं तर आम्रखंडाची प्रोसेस सेम श्रीखंडासारखी असते, फक्त त्यामध्ये थोडासा आंब्याचा पल्प ऍड करायचा असतो. त्यामुळे आम्ही 1 किलो चक्कासाठी 54 ग्राम आंब्याचा पल्प मोजून घेतला आणि त्यामध्ये टाकून नीट मिक्स करून घेतलं आणि याचबरोबर आपलं श्रीखंड आणि आम्रखंड नीट तयार झालं. त्यामुळे आम्ही त्याची नीट पॅकेजिंग वगैरे केली आणि याचबरोबर आपलं 75 ग्रामचा आम्रखंड आणि श्रीखंड 20 रुपयाला विकण्यासाठी तयार झालं.